खडकी जुना प्रभाग क्रमांक 1 मधील खडकी, समतानगर, भामानगर, शिंगी, शिंदेनगर, साई लक्ष्मीनगर, देवकर प्लॉट, रेणुकानगर मधील प्रलंबित कामे प्राधान्याने लवकरात लवकर करून देण्याचे नगरपालिका प्रशासनाने मान्य करून काही कामे सुरू देखील केली आहेत। त्यामुळे 26 जानेवारी रोजी होणारे आमरण उपोषण स्थगित केले असल्याची माहिती दीपक जपे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली आहे। दीपक जपे यांच्यासह खडकी प्रभागातील नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकारी सुहास जगताप यांना 13 जानेवारी रोजी निवेदन देऊन ही कामे तातडीने पूर्ण झाली नाही तर 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। मात्र नगर परिषदेने सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी दीपक जपेसह नागरिकांना आश्वस्त केल्यामुळे तसेच काही कामे सुरू देखील केल्यामुळे सदर उपोषण स्थगित केल्याचे दीपक जपे यांनी सांगितले। नगरपालिकेवर सध्या मुख्याधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत। कोपरगाव शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी याविषयी नागरिकांमधून नेहमीच नाराजी प्रकट होत आहे। रस्ते, पाणी, आरोग्य आदी करून मूलभूत सुविधा नागरिकांना विनासायास मिळणे गरजेचे असतानाही त्यासाठी नागरिकांना उपोषण करण्याची वेळ येणे हे तसे पाहिले तर प्रशासनाचे अपयशच म्हटले पाहिजे। खडकी भागातील महिला स्वच्छतागृहांची झालेली दुरावस्था, मुख्य गटाराचे खोदकाम करून त्याचे संथ गतीने होत असलेले काम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाचे सुशोभीकरण, पथदिवे दुरुस्ती तसेच ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत अशा ठिकाणी नव्याने पथदिवे टाकणे, प्रभागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत दुरुस्ती व मंजूर असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करणे आदींसह कामाला गती देऊन ते तातडीने पूर्ण करण्याचे निवेदनात म्हटले होते। तसेच ही कामे तातडीने पूर्ण झाली नाही तर 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। खडकी जुना प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत। आम्ही गेल्या 13 तारखेला 13 जानेवारीला कोपरगाव नगर परिषदेला आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील विविध समस्या 6 समस्या अतिशय निकडीच्या होत्या, त्यांचं पत्र दिलेलं होतं। त्या जर लवकरात लवकर पूर्ण नाही केल्या तर आम्ही नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसणार होतो 26 जानेवारीला। त्यानुसार कोपरगाव नगरपालिकेने आमच्या प्रभागातील आपण जे 6 कामं मांडले होते ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काम केलेलं आहे। त्यासाठी आमचे नेते आदरणीय विवेक भैया कोले साहेब तसेच संधान साहेब यांनी नगरपालिकेशी संपर्क साधला व त्यांना या कामाचे गांभीर्य लक्षात आणून दिले। त्यानुसार कोपरगाव नगरपालिकेने आमच्या भागातील पहिली समस्या होती पाण्याची, तर ती पाणी पुरवठा सकाळी 5:30ला चालू करून दुपारपर्यंत पूर्ण हो राहिला। असं 2 वेळेस पाणी आलं इथून पुढं, पण त्या पद्धतीने असं आम्हाला सीओ साहेबांनी सांगितलं। सगळ्या बायांचे खाडे तोडे व्हायचे, येळेवर पाणी होत नव्हतं म्हणून। आता येळेवर पाणी आलं आम्हाला 2 पाण्यापासून, त्याच्यामुळे दीपक दादाला उपोषणाला बसायची गरज नाही आहे। आम्ही त्यांचे आभारी आहोत। त्याचबरोबर दुसरी समस्या होती स्ट्रीट लाईटची। ते गेल्या 4-5 दिवसामध्ये नगरपालिकेने 25 ते 30 उडालेले स्ट्रीट लाईट बदलून नवीन स्ट्रीट लाईट बसवून दिले। तेही काम 25% आमचं झालेलं आहे, थोडंफार काम बाकी ते लवकर परत लाईट आल्यानंतर पूर्ण करून देणार आहेत। त्याचनंतर प्रभागातील मंजूर असलेले कामं तर सदर कामांचे निविदा निघत आहे असं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर अजून एक पुढचा विषय तर शिवजयंती। तर शिवजयंतीनिमित्त आमच्या प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे, त्या स्मारकाच्या जी ग्रिल किंवा गेट व जिना यांना कलर रंगरंगोटी करून स्वच्छता करून द्यावी असं विनंती केली होती। त्यांनी तेही काम चालू केलेलं आहे। त्याचबरोबर मुख्य गटार एक खोदून ठेवलेली होती प्रभागातील, तर त्या गटारीची ते लवकरच निविदा काढतील। त्यांनी त्याची प्रशासकीय मान्यता घेतली, काम येऊन स्वतः आपले इंजिनियर येऊन बघून गेलेले आहे नगरपालिकेचे, त्याबद्दल त्यांचे मी आभार। तसंच महिला स्वच्छतागृहाचा एकदम मोठा एक प्रश्न होता, तर तो त्यांनी एवढ्या 2-3 दिवसात स्वच्छता करून तिथं ते साफसफाई करून तिथला मैला काढून स्वच्छ करून दिला, त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आभार मानलेले आहे। तर मी हे सर्व कामं नगरपालिकेने पूर्ण केल्याबद्दल मी कोपरगाव नगर प्रशासनाचे नगरपालिकेचे आभार मानतो व उद्या 26 जानेवारीला आम्ही जे उपोषणाला बसणार होतो त्यापासून आम्हाला त्यांनी प्रवृत्त केलं, त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किसन पवार, कोपरगाव।